सुप्रिया ताई, तुम्ही पारेकर ताई उभे राहा. मनीषा ताईंचं स्वागत करा. दीपिका ताई, बुरशी ताई, टोके ताई या. कांचन ताई, तुम्ही शिवले ताईंचं स्वागत करा. टोके ताई या या उठा. या या. जगताप ताई या. टोके ताई, हलका ताई, जागतिक महिला दिनाचा, जागतिक महिला दिनाचा, सावित्रीबाई फुले यांचा, सावित्रीबाई फुले यांचा मनोगत व्यक्त करतात. त्यांच्याबद्दल आदर, त्यांच्याबद्दल बरंच सन्मान, त्यांचं आठवण म्हणून या दिवशी महिला दिन साजरा होतो. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सोय केली, म्हणजे लहान सगळ्या गरजूंना शिक्षणाचं उपलब्ध करून दिलं. अशा प्रकारे अनेक आता भरपूर स्त्रिया भरपूर गोष्टीमध्ये पुढे पुढे आहेत. वैमानिक म्हणा, संशोधक, बरेच जण महिला आहेत. अजून महिलांची पुढे प्रगती व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि मी स्वतः पण होणारच आहे. धन्यवाद ताई. सर्व ताईंना नमस्कार. माझे नाव सुरेखा पंढरनाथ कशिवले, मुक्काम खडवली, पोस्ट खडवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. मी आज खडवलीमध्ये कृषी सखी म्हणून काम करते. कृषी सखी म्हणजे लाई लुडवण. आपली महिला ही याच्या आधी चूल आणि मूल याच्यातच महिलेचं होतं. महिलेला म्हणजे महत्वच नव्हतं. आपल्या घरातले पुरुष काय म्हणायचे, का तू बाई फक्त घरातच बस, मुलं सांभाळ आणि चुलीकडे लक्ष दे, एवढंच. आता आपला उद्देश काय आहे, का आपली महिला घर सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक महिला ही बाहेर पडते. आणि आमचाही शिकवण तशीच असते का महिलेने स्वतःचा व्यवसाय कसा चालू करायचा आणि पुरुषाकडे हात पसरायची वेळ आलीच नाही पाहिजे. का आपला व्यवसाय हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. आम्ही बचत गटातून प्रत्येक महिलेला सांगतो का छोटा मोठा हा व्यवसाय चालू झाला पाहिजे आणि आपली गरज ही आपल्यापासूनच झाली पाहिजे. शक्यतो आपल्याला कोणी असं बोलला नाही पाहिजे का महिला ही आमच्यावर अवलंबून आहे. आणि कोणी पण आपल्याला सहज बोलते का याच्या आधी नावं ठेवायची, काही महिला अशी, ही महिला तशी. बाहेर पडल्यावर महिलेचंही दोन्ही गुण बरं नसतो. बाहेर पडल्यावरही बोलतात आणि घरात बसूनही बोलतात. मग त्याच्यामुळे प्रत्येक महिलेची जिद्द अशी पाहिजे का मी ही बाहेर पडेनच आणि माझा महिलेचा सक्षमीकरण करून दाखवेनच. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. माझं नाव उत्तरा उत्तम पितांबरे. मी CRP म्हणून खडवलीमध्ये कार्यरत आहे. बघा, आपल्याला जेव्हा घरामध्ये असतो आपण, तेव्हा आपण एवढ्या पटकन अशा बाहेर निघत नाही. पण आज तुम्ही जो महिला दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर आज तुम्ही स्वतःसाठी, म्हणजे हा कार्यक्रम कोणासाठी आहे, तर स्वतःसाठी आहे. तर स्वतःसाठी तुम्ही आज वेळ काढून आल्या. याच वेळेमध्ये जर तुम्हाला बाहेर बोलवलं असतं तर पटकन नसत्या निघाल्या. पण आज स्वतःचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही निघाल्या. तसंच जसं आपण आधी घरामध्ये होतो तर आपल्याला बाहेर जास्त किंमत दिली नव्हती. पण जशी जशी महिला सक्षमीकरण होत गेली, म्हणजे जशी जशी ती पुढे येत चालली, त्याच्यामध्ये काय झालं, तिला मान सन्मान आहे ना, जसं म्हणजे पुरुषांच्या सोबत त्यांना सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. तसंच बघा, आज आम्हाला भाईंदर येथे बोलवलं होतं. म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवण्यात आलं. मग एवढी मोठी जर आज मी घरात असती तर आम्हाला हा कार्यक्रम भेटला असता का, नसता मिळाला की नाही. म्हणजे आता काय झालं, घरात न राहता जेव्हा आपण बाहेर पडतो, जेव्हा आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतात, तेव्हा आपल्याला मान सन्मान ह्या गोष्टी मिळत असतात. म्हणून माझं एकच ध्येय आहे की घरात न राहता आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये पुढे आलं पाहिजे. एवढं बोलून मी महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. शारुल ढेरे, मी स्त्री शक्ती ग्राम संघाचे CRP म्हणून काम करत आहे. आज आपण महिला दिनानिमित्त इथं एवढे महिला जमलो आहे. आज महिला दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आज सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा पाया रचलाय महिलांसाठी, त्यांनी जे काही योगदान दिले आहे आपल्याला, आज त्यांच्या आधारावर आपण जे काही घरातून बाहेर पाऊल काढत आहे, ज्या स्तरावर महिला पोहोचली, आज त्यांच्याच मुले आणि फक्त त्यांच्याच मुले, त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि आदरांजली माझ्याकडून खूप खूप. कारण की त्यांनी जे काही आपल्यासाठी केलेले, विधवा किंवा पुनर्विवाह, पहिले विधवा महिला असं झाली की तिचं टक्कल केलं जायचं, ही प्रथा होती. आता ही प्रथा त्यांनी मोडली आहे आणि हे फक्त त्यांच्याच मुले झाले. त्यांनी आपल्यासाठी जे काही योगदान दिले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. एवढेच मी बोलेल का आज जी काही महिला आपण बाहेर पडतो, आज तुम्ही पण इथे जे काही जमलात ते त्यांच्याच मुले. आपण तसे कधी बाहेर पडतच नाही. आम्ही मिटिंगला बोलवलं तरी तुम्ही येत नाही. आम्ही तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. या, काहीतरी शिका, आमच्या जोडीला फिरा, बाहेर निघा. जे काही आहे तुमच्यासाठी आहे. घर संसार हे प्रत्येकालाच आहे, नाही असं नाही, पण ते करूनही आपण बाहेरच्या जगात जरा फिरा. आपलं थोडंसं योगदान बाहेर निर्माण करा. स्वतःसाठीच आहे ना. आपण जर वर्षातून जर एक दिवस स्वतःसाठी जगतो. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घेतला जो
रे